नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी आज बनवणार आहे कुप्पा या माशाचे कालवण. तर इथे मी घेतलेला आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवला होता मी आणि त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकलेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावरच कुप्पा मासा टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने जर मी ज्या पद्धतीने बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर हा बाव अजिबात गळणार नाही. म्हणजे ह्या पद्धतीने कोणतीही मच्छी तुम्ही बनवली तर तुमचा बाव असा सेपरेट नाही होणार. तर ह्या पद्धतीने नक्की बनवायचं ट्राय करा, म्हणजे बाव गलत नाही आणि व्यवस्थित लागतो, टेस्ट लागते. तर इथे मी हा बाव डायरेक्ट फोडणीला टाकलेला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मच्छी वगैरे असं फोडणीला टाकली तर मग काय होईल, तिची टेस्ट वेगळी लागेल. काही होत नाही, टेस्ट नाही वेगळी लागत. पण एक फायदा होतो, जर तुम्ही एकतर तुम्ही फ्राय करा. जर तुमचा असं वाटत असेल की ही मच्छी तुमची ही मच्छी तुमची नरम होते, खूपच नरम असते, मग काय करायचं, तर त्या टायमिंगला तुम्ही ही मेथड यूज करू शकता. तर खूप वेळेला मी असं ठेवलं होतं आणि जेव्हा पाव पूर्ण कडक झाला तेव्हा मी ह्याच्यामध्ये हळद आणि मसाला ॲड केलेला आहे. आता हा सगळा मी मिक्स करून घेणार आहे. तर हे पूर्ण वाफ तुम्हाला दिसतच असेल, कारण मी मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि इथे मी खडा मीठ यूज केलेला आहे. आता हा आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचा. आता मी ते किती पण पळ्या फिरवल्या ना, किती पण परतवण्याचा प्रयत्न केला तरी पण हा बाव सुटणार नाही. त्याचं कारण असं की मी फोडणीलाच देताना ह्या तुकड्या मी फोडणीवरच फ्राय करून घेतल्या होत्या. तुम्ही बघू शकता कशा कडक कडक आणि सेपरेट झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊयात. तर तुम्ही जर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याच प्रमाणे जर कुठली मच्छी तुम्हाला नरम वाटत असेल तर तुम्ही इथे मेथड ही यूज करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन असतो, तुम्ही आधी तुकड्या फ्राय करा आणि नंतर मग त्यांचं कालवण करा. पण ही डबल मेहनत होते, त्याच्यामुळे बेस्ट वे हा आहे, तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्हाला माहितीच असेल कुप्पा माशाचा जो कालवण असतो तो खूप वैस लागतो याचा अर्थ तो खूप असा मच्छीचा स्मेल येत असतं, कारण त्याच्यामध्ये त्याचं मच्छीचं प्रमाण म्हणजे वैशाचं प्रमाण जास्त असतं. म्हणून मग आपण त्याला जास्त शिजवून घ्यायचं, थोडीशी आंबोशी वगैरे टाकून घ्यायची. तर मग मी ह्याच्यामध्ये पाणी टाकला आणि शिजवून घेतलं. बटाटा एकदम शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आंबोशी टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आहे ना, आपल्याला आंबोशी पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण नरम झाली पाहिजे, म्हणजे त्याचा जो आंबटपणा आहे तो कालवणाला स्मेल येणार नाही मच्छीचा, जो नेहमी येतो तर तो येणार नाही. त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं, झाकण दिलं आणि आता आहे ते गॅसला उकळी दिली आणि मग त्याच्यावरून पूर्ण रस्सा वगैरे आटून अशा टाईपमध्ये कालवण बनवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता, अजिबात मी किती व्हिडिओमध्ये पळ्या फिरवल्या पण तुकडे झालेले नाहीत. अशी मेथड यूज करा.